नमस्कार. नमस्कार. श्री गजानन एंटरप्राइजेस मधून आलोय. तर तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय 195 रुपयाचा 13.5 HP ट्रॅक्टर आहे. बॉश कंपनी बॅटरी दिली आहे, माझ्या वायमा कंपनीचा ट्रॅक्टर आहे. तर कसा वाटला ट्रॅक्टरची सर्व्हिस, कशी वाटली, ट्रॅक्टरचं काम कसं वाटलं? ट्रॅक्टर एक नंबर आहे. ट्रॅक्टरची सर्व्हिस पण चांगली आहे, काही विषय नाही. ट्रॅक्टर तुम्हाला किती HP चा सांगितला होता? 13 HP सांगितलेला. बरं. बॅटरी कुठल्या कंपनीची तुम्ही सांगितलं होतं? बॉश कंपनीची बॉश कंपनीची बॅटरी मिळाल्या तुम्हाला? मिळाल्या. जी सांगितलेली सगळी अवजारं होती ती अवजारं तेच मिळाले? ट्रॅक्टर हेवी आहे. ट्रॅक्टर मजबूतीला व्यवस्थित काम करतोय? करतोय. रिवर्स मारला, रिवर्स मध्ये काय प्रॉब्लेम आलाय तुम्हाला? नाही, रिवर्स कसा वाटला तुम्हाला? चांगला पडतोय रिवर्स, काही विषय नाही. 4.5 फुटात 4 फुटात व्यवस्थित चालतोय? व्यवस्थित चालतोय. आपण मागाशी 4 फुटातला पण डेमो घेतला, आता 4.5 फुटातला घेतला. कसा वाटला डेमो तुम्हाला? डेमो व्यवस्थित बसला, काही विषय नाही. आजपर्यंत तुम्ही रेझरची भर बघितली होती, आता विदाउट रेझर आपण भर मारून दाखवली. कशी वाटली भर तुम्हाला? व्यवस्थित भर बसत्या, लेझर पेक्षा चांगली बसत्या. काही तुम्हाला विषय नाही. चालवायला वगैरे श्री गजानन एंटरप्राइजेस मधून शिकवायला माणूस आला होता का? आला होता. कसा काय शिकवलं का त्याने? व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे व्यवस्थित दिलं? व्यवस्थित सांगितलं, समजून सांगितलं, काही विषय नाही. घात कशी ओळखायची, काय ओळखायची, पहिल्यापासून तुम्ही नवीन आहे या धंद्यात, तुम्हाला घात सगळं. कशी ओळखायची, कशी वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलं? सगळं व्यवस्थित सांगितलं, काही विषय नाही. काय ट्रॅक्टर विषयी तुमची कंप्लेंट वगैरे काय, काही सुद्धा नाही. मॉडिफिकेशन अजून काय व्हावं अशी इच्छा आहे तुमची? नाही, हाही योग्य आहे. काही योग्य. मशीन मजबूत आहे, मशीन मजबूत आहे, सगळ्या कामाला एक व्यवस्थित चालतंय, चालतं. काय अडचण नाही. नाही. आता आपण शेतकरी आहात ह्या रानाचे. हा. पहिल्यांदाच ह्या पोरांनी तुमच्या गावातल्या ट्रॅक्टर घेतला, एक धंद्यात नवीन काहीतरी ऍक्टिव्हपणा यावा म्हणून यासाठी धंद्यात आलेत. तर तुम्हाला काय वाटतंय की बाबा कशी तुमच्या रानात पहिल्यांदा तुमच्या रानात भर घातल्या, एक नंबर भर गाठलेले आता. रिवर्स न घातलेले? रिवर्सनं गाठलेले. ऊसाचं कुठं नुकसान वगैरे काय? नुकसान वगैरे अजिबात काही केलेलं नाही, काही नाही. एक नंबर भर घातला. 4.5 फुटात व्यवस्थित चाललंय? 4.5 फुटात एक नंबर चालतंय, व्यवस्थित चालतंय. ऊसाची कोंब वगैरे अजिबात मोडत नाहीत, काय नाही. बरं, आता पहिली तुम्ही आजपर्यंत तुम्ही रेझरनं भर घालत होता, हो आज तुम्ही विदाउट रेझरची भर बघितली. हो. रेझरच्या भरीत आणि विदाउट रेझरच्या भरीत तुम्हाला काय फरक वगैरे जाणवला? फरक आहे, फरक भरपूर आहे. विदाऊट लेझरला भर भरपूर लागत्या आणि बरं. व्यवस्थित भर लागत्या. ठोंबात व्यवस्थित भर, माती वगैरे एकदम व्यवस्थित भर लागत्या. तशी लेझरनं भर व्यवस्थित लागत नाही. ओके. ऊसाच्या रेझरनं ज्यावेळेस भर मारतो त्यावेळेस आपण अशी शिगोळी व्ही आकाराची शिगोळी व्ही आकाराची शिगुरी होती. आता तुम्हाला व्ही आकाराची शिगोळी कुठे दिसली तुम्हाला? नाही नाही, चौकोनी प्रकारचा चौकोनी बेड प्रकारचा बेडच तयार झालेला आहे. एक नंबर. एक नंबर. अजून काय तुमचं काय ट्रॅक्टर विषयी, ट्रॅक्टरनं काय तुमचं नुकसान वगैरे केलंय? नुकसान वगैरे अजिबात काही नाही. ट्रॅक्टर एक नंबर आहे, मजबूती एक नंबर आहे, चालायला बी एक नंबर आहे. ठीक आहे. तुमची काय अडचण वगैरे काय काय नाही, एक नंबर आहे काम सगळं बघितलं की आता. तुम्ही पण आज नवीन माहिती घेतली ट्रॅक्टरची, होय. कसा वाटला ट्रॅक्टर तुम्हाला? एक नंबर आहे, काय अडचणच नाही त्याच्यात. तर हे पण शेतकरी बघायला आले, यांना पण आपण काय प्रश्न विचारू. कशी वाटली तुम्हाला भर? मस्त आहे, मेहनत ती चांगली होती. रेझरच्या आणि ह्याच्या भरीत तुम्हाला काय फरक जाणवलाय? काय ना, भर चांगलीच आहे, काय सुद्धा अडचण नाही. अशा तरी तुम्हाला श्री गजानन एंटरप्राइजेस सर्व्हिस दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मन